आत्महत्या करणे हा काय पहिला पर्याय नाही किंवा शेवटचा पर्यायही नाही. नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन विषय. मित्रांनो, विषयच इतका संवेदनशील आहे की त्यावर आपण सर्वांनी मिळून विचार करण्याची नक्की वेळ आलेली आहे. माझा एक साधा प्रश्न असा आहे की इतके शिकलेले लोक आत्महत्या कसं काय करू शकतात? आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकतात? इंजिनियर असतील, डॉक्टर असतील. परवाच तुम्ही बघितलं असणार आहे, सोलापूरचे एक प्रसिद्ध डॉक्टर त्यांनी आत्महत्या केली. लातूरचे एक प्रसिद्ध डॉक्टर त्यांनी आत्महत्या केली. अशी बरीच उदाहरणं आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात देता येतील. मित्रांनो, त्यांच्याकडे पद आहे, प्रतिष्ठा आहे, संपत्ती आहे, सर्व सुखसुविधा आहेत, तरी पण ते असे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. म्हणजे याचं नेमकं कारण काय असेल? तर माझ्या मतानुसार त्यांना एकतर भावनेवर नियंत्रण ठेवता येत नसेल, किंवा ते भावनेच्या आहारी गेले असतील, किंवा बरेच अनेक कारणं असतील, त्यांचे कौटुंबिक कारणं असतील. परंतु शिक्षण, संपत्ती किंवा सुखसुविधा हे काय सर्वस्व नाही. तर माणसाचे विचार, माणसाचे आचार हे खूप महत्त्वाचे असतात. आणि माणूस जीवन जगत असताना माणसाला भावनेवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. मित्रांनो, या सर्वांचा तर सोडा, शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे आणि शिक्षकाची नोकरी असणारे लोकसुद्धा आजकाल आत्महत्या करत आहे. समाजाच्या दृष्टिकोनातून हे खूप घातक आहे. तुम्ही बघितलं असणार आहे, पंढरपूरचे एक पाटील सर, त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या केली. नांदेडचे ते मोरे सर, त्यांनी आपल्या मुलांसोबत आत्महत्या केली. कोकणातील एका सरांनी आत्महत्या केली. म्हणजे शिक्षकाबद्दल समाजात जी भावना आहे किंवा जी विचार आहेत, शिक्षकाबद्दल समाजात जी दृष्टिकोन आहे बघण्याचा, तो पूर्णपणे बदललेला आहे. मित्रांनो, बरोबर आहे तुमचं. शिक्षकांना बी भरपूर कामं आहेत. निवडणुकीचं काम आहे, जनगणनेचं काम आहे, मतदार याद्या दुरुस्त करायचं काम आहे, परत असे बरेच कामं आहेत. त्यामुळे शिक्षकांना सुद्धा टेन्शन येत आहे किंवा कामाचा ताण वाढत आहे, त्यांच्यावर बर्डन येत आहे. म्हणून आत्महत्या करणे हाच काय एक पर्याय आहे का? माझ्या मतानुसार आत्महत्या करणे हा ना पहिला पर्याय आहे ना शेवटचा पर्याय आहे. जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो, आणि ते फक्त आपल्याला जगता आलं पाहिजे. शिक्षक मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण कितीही आंदोलनं केले, कितीही निवेदन दिले, आपण कोर्टात गेलो, तर शेवटी आपल्याला ती कामं तर करावी लागणारच आहेत. मग आता मला सांगा, कामं तर करावी लागणार आहेत, मग ती रडत रडत करायची का हसत हसत करायची हे आपण ठरवायचं. मग त्या अशैक्षणिक कामाचा ताण घेऊन, आपल्या शिक्षणाचा ताण घेऊन, आपल्या कुटुंबाचा ताण घेऊन आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा आनंदाने हसत हसत ते कामं करत, शैक्षणिक कामं करत, आपले घर सांभाळत, ह्या सर्व गोष्टी करत जीवन जगायचं. मित्रांनो, मला वाटते की टेन्शन किंवा बर्डन किंवा ताण सर्वांना आहे. प्रत्येक जॉबमध्ये टेन्शन आहे. सामान्य माणसापासून ते शिकलेल्या माणसापर्यंत, साध्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते मोठ्या हुद्द्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना टेन्शन आहे. आजकाल तुम्ही बघू शकताय की या सोशल मीडियामुळे माणूस चंचल होत आहे आणि आपल्या मनावर किंवा आपल्या भावनेवर त्याला नियंत्रण करता येत नाही. टेन्शन हे सर्वांना आहे. म्हणून टेन्शन आहे म्हणून काय आत्महत्यासारखे टोकाचं पाऊल उचलणे हे काय पर्याय नाही. आणि आत्महत्या करत असताना किंवा ते विचार येत असताना सर्वात अगोदर आत्महत्यासारखा विचार डोक्यात आल्यानंतर आपण सर्वात अगोदर आपल्या कुटुंबाचा विचार करायचा, कुटुंबातील सदस्याचा विचार करायचा, आणि आपल्या जवळच्या मित्राला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला ते विचार आपले बोलून दाखवायचे. आपली काय अडचण आहे किंवा आपल्याला काय टेन्शन आहे ते मन मोकळं करायचं. आणि त्यामुळं काय होईल की ते निगेटिव्ह विचार किंवा आत्महत्यासारखे विचार तुमच्या डोक्यातून किंवा तुमच्या मनातून जायला मदत होईल. आणि आपण इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय संघर्ष केला आहे या गोष्टीवर विचार करायचा, आणि चांगल्या गोष्टी आपल्या कुटुंबाच्या असतील, समाजाच्या असतील, किंवा आपल्या वैयक्तिक चांगल्या गोष्टी असतील, ते सर्व आठवायचे. आणि ह्या चांगल्या गोष्टीतून आपण एवढा संघर्ष करून इथपर्यंत पोचलो आहे, आणि त्यामुळं आत्महत्या हा काय पर्याय असू शकत नाही आयुष्यात. आणि आत्महत्या केल्यामुळं आपण एखाद्या समस्येपासून किंवा एखाद्या संकटापासून सुटू शकतो, परंतु आपल्या पाठीमागं जे आपलं कुटुंब आहे, तर त्या कुटुंबाला आपण संकटात नक्कीच घालत असतो. त्यामुळे आत्महत्यासारखे विचार एकदा डोक्यात आल्यानंतर तर तुम्ही नक्की तुमच्या कुटुंबासोबत बोला, कुटुंबातील सदस्यासोबत बोला, तुमच्या एखाद्या खास जवळच्या मित्रासोबत बोला, आणि त्यामधून बाहेर पडायचा प्रयत्न करा. आणि आयुष्य हसत खेळत आपल्या कुटुंबासोबत नोकरी करत आनंदाने जगा. मित्रांनो, आत्महत्या या विषयावर तुम्हाला जर माझे हे विचार आवडले असतील तर नक्की कमेंट करा, लाईक करा, आणि यूट्यूबवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.